पालघर स्टेशनवरून जातेवेळी एक शिरगाव बीचकडे जाण्यासाठी एक रस्ता आहे. त्या रस्त्याला लगतच एक गणपती मंदिर आहे आणि हे गणपती मंदिर आपण आता पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण हे मंदिर गणपती मंदिराचं प्रवेशद्वार आपण पाहणार आहोत. हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. एक असं वाटतं की उंच लांबलचक काळ्या दगडापासून तयार झालेले हे एक प्रवेशद्वार आहे. चला आपण आतमध्ये जाऊन गणपतीचं दर्शन पाहूया आणि त्याचबरोबर तिथे असणारे 12 ज्योतिर्लिंग पाहूया. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. या आपण पाहत आहोत या गणपती मंदिराचा मागची बाजू त्या खिडक्या म्हणजे बाऱ्या या सुंदर अशा नक्षीकामामध्ये या ठिकाणी बनवलेल्या आहेत. या खिडक्यांचे आणि हे मंदिराचं नक्षीकाम सुंदर असं मंदिर पालघरमध्ये नक्षीकामात विराजमान झालेलं आहे. हे आपणास आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि हे आहे शनी मंदिर आणि शनी मंदिराच्या समोर जाण्यासाठी आहे हत्ती आणि शनी मंदिर. हे शनेश्वर मंदिर आहे. नमस्कार करा. पालघर येथे आहे आणि हे धारळकरांचं या ठिकाणी प्रतिमा आहे आणि याच प्रतिमाच्या मागच्या साईडला एक छोटासा तलाव आहे आणि त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आहे. आणि हे आपण पाहतात हे सगळं दगडी खांबाचं आहे आणि त्याचबरोबर त्यात हे एक मस्त छोटंसं वृक्ष आहे. वृक्ष आपण पूर्ण पाहत आहोत. सूचीपर्ण वृक्ष बोलतात त्याला. आणि त्या ठिकाणी काही प्राण्यांना पक्ष्यांना बसण्यासाठी ठेवलेलं आहे. चला तर मी गणपती मंदिर जातो. सर्वप्रथम मी आपल्या ठिकाणी आणि मुसलजी महाराज आहेत. मुसलजी महाराजांना आपण पहिला नमस्कार करूया आणि नमस्कार करून मंदिरात जाऊया. कुंभाराचा पाया पडूया. त्यानंतर मंदिराच्याच या उजव्या बाजूला स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर आहे. स्वामी समर्थ महाराजांची प्रतिकात्मक मूर्ती आहे, प्रतिकात्मक फोटो आहे. त्याचबरोबर बाजूला हनुमानजींचा एक फोटो आहे आणि त्या हनुमानजींच्याच फोटो फ्रेममध्ये हनुमान चालीसा आहे. जे कोण भाविक भक्त येतात त्यांनी ती हनुमान चालीसा वाचत असतात. आणि या ठिकाणी श्रीकृष्णजींचा प्रतिकात्मक फोटो आहे. स्वामी समर्थ गजानन महाराज शंकरजी महाराज आणि वरती पालीचे बल्लाळेश्वर जे तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत या अगोदर, ते वरती मंदिराच्या घुमटमध्ये बनवलेले आहेत. गिरिजात्मक लेण्याद्री सिद्धिविनायक सिद्धिटेक मयुरेश्वर मोरगाव असे अष्टविनायक यांचं दर्शन या धारळकर गणपती मंदिरामध्ये आहे. धारगळकर गणपती मंदिरात आहे आणि हे महाराज या ठिकाणी जे पुजारी आहेत ते या ठिकाणी त्यांचं बसण्याचं एक
ठिकाण आहे ते पूजापाठ या ठिकाणी बसून करतात. मंदिराची सेवा करून झाल्यानंतर ते पूजा या ठिकाणी म्हणजे पुस्तकांचं वाचन करण्यासाठी या ठिकाणी बसतात. आणि ही समोरच आपण पाहतो ही दानपेटी आहे. आणि आता आपण गणपती बाप्पांचं दर्शन करणार आहोत. तर हे आहे पालघरला आला तर या गणपतीचं दर्शन जरूर घेऊन जा. जास्त लांब नाही आहे. मुंबईवरून अंधेरीवरून पालघरला येण्यासाठी 20 रुपये सिंगल तिकीट आहे आणि डबल तिकीट 40 रुपये आहे. आणि तिथून पालघरवरून बसची व्यवस्था देखील आहे. एस टी 10 रुपये, एस टीचे 10 रुपये आहेत आणि रिक्षावाला 50 ते 100 रुपयामध्ये इथे आणून सोडेल. आणि हे मंदिर शेअरिंग ऑटो सुद्धा आहे. आणि या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला खूप काही सुविधा आहेत. आपण या कारगळकर गणपतीचं जरूर दर्शन घेऊन जा. या ठिकाणी खूप शांत वातावरण आहे. त्याचबरोबर आजूबाजूला चौपाटी आहे. 7 पाटी चौपाटी देखील या ठिकाणी आहे. तर आपण गजानन महाराजांचं दर्शन करायला जाऊया. ओम गजाननं भूतगणाधिसेवितं भक्तिजं भूतचारुक्षं मास्तं लोकविनाशकारिणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लम्बोदराय सकलाय जगद्दिताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. श्री सिद्धिविनायकाय श्री महागणाधिपतये नमः. धन्यवाद पंडित जी. स्टॉप करू. अभी आता आपण जात आहोत 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्यासाठी. या ठिकाणी लिहिलं आहे कृपया शिव मंदिर को हार कुमकुम चंदन अक्षता दूध दही पानी ना चढाय मूर्ती को छूना मना है. कारण मूर्तीची जी पवित्र असते किंवा मंदिर पुजाऱ्यांना जो साफसफाईचा त्रास होत असतो त्यामुळे त्याला. आणि हे आता आपण हा बंद दरवाजा आहे. या दरवाज्यातून बाहेर यायचं आणि या दरवाजालाच त्रिशूळाचं एक कलर देऊन चिन्ह बनवून केलेलं आहे. आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. चला. हे पूर्ण बांधकाम जे आहे हे एका दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे. हा तुम्ही समोर गाभारा बघताय. हा पूर्ण कोरीव दगड आहे. आणि तिथेच त्या दगडामध्येच एक लाईटीचं देखील लाईटिंग पण हे बघा. हे लाईट बोर्ड आहे ना, हे सुद्धा आपल्या आधुनिक काळातलं आहे. आणि हे दगड आहे पूर्ण एवढी या ठिकाणी. आणि आता आपण 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन करणार आहोत. तर सर्वप्रथम
सोमनाथ सोमनाथजी. सोमनाथजींचं हे लिंग आहे, ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंगांचं आपण आता या ठिकाणी दर्शन घेणार आहोत. सोमनाथजींच्या नंतर शैलम शैलम श्री शैलम मल्लिकार्जुन मल्लिकार्जुन. ज्योतिर्लिंग. आणि पुढे त्याच्याच पुढे आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे आपण आता पाहत आहोत. त्यानंतर त्यांच्याच बाजूला ओंकारेश्वर आहे. श्री ओंकार श्री ओंकारेश्वर. श्री ओंकारेश्वर. त्याच्यानंतर पुढे वैद्यनाथ. श्री वैद्यनाथ यांचं ही ज्योतिर्लिंग आहे. वैद्यनाथ झाल्यानंतर पुढे आपण सहावे आहे भीमाशंकर. हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. भीमाशंकर. श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग. आणि पुढे रामेश्वर तीर्थ देखील आपणास पाहावयास मिळेल. रामेश्वरम. रामेश्वर तीर्थ ज्योतिर्लिंग. रामेश्वरम तीर्थ. आणि पुढे नागेश्वर ज्योतिर्लिंग. हे आपण पाहतात ते नागेश्वर ज्योतिर्लिंग. नागेश्वर ज्योतिर्लिंगच्याच बाजूला श्री काशी विश्वनाथ. काशी विश्वनाथजींचं सुद्धा या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे. श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगच्या बाजूला श्री घृणेश्वर ज्योतिर्लिंग आहे. कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. त्यांच्याच बाजूला केदारनाथ ज्योतिर्लिंग देखील आहे. आणि केदारनाथ ज्योतिर्लिंगचं आपण दर्शन केल्यानंतर आपल्याला शिव पार्वती, भगवान श्री शंकर पार्वती यांचं परिवार या ठिकाणी दर्शन करण्यास मिळेल. कार्तिकेय आणि शिवपाई अशोक सुंदरी शिव पार्वती कार्तिकेय त्रे आहे अशोक सुंदरी. अशोक सुंदरी. अशोक सुंदरी का क्या इतिहास है? ये इनकी बेटी है, बेटी ये है. इनकी भगवान शिव और पार्वती की बेटी है. हाँ. इनको बेटी रूप में प्राप्त किया अच्छा. भगवान शिव ने. और भगवान कार्तिक और गणपति तो उनके पुत्र सभी लोग हाँ, जानते हैं. सभी लोग जानते हैं. का खाली पुत्री नहीं जाना. पुत्री तो ये माता है. क्या नाम बोले आप? माता अशोक सुंदरी. अशोक सुंदरी. अशोक सुंदरी. भगवान श्रीकृष्ण यांना एक मुलगी सुद्धा होती. तिचं नाव आहे अशोक सुंदरी. ते या दृश्यामध्ये आहे. हे अशोक सुंदरी भगवान श्रीकृष्ण यांची, शिव भगवान शिव. भगवान शिवजी यांची पार्वतीच्या पार्वती आणि भगवान शंकरांची एक मुलगी होती. ती मुलगी म्हणजे अशोक सुंदरी. इस मंदिर का निर्माण चंद्रकांत धलगरकर के द्वारा हुआ है. इस मंदिर का निर्माण चंद्रकांत धारगड़कर के द्वारा किया गया है. पूरी व्यवस्था, रहने सहने की व्यवस्था तो उनके द्वारा ही किया जाता है. ये पूरा एक पत्थर में हो गया है नहीं? क्या अलग अलग बना है? अलग अलग बनाया है. इसको बनाने में हमारे 45 दिन में हमने बाहर से बुला करके करवाया है. कितने साल हो गए इसको? इसको अभी 3 साल पूरा हुआ है. 3 साल हुआ. और इसके लिए बनाने के लिए स्पेशल बाहर से लोग आए थे. अच्छा. जो हमारे साथ क्लाइंट के द्वारा सबको बुला करके काम करवाया. हाँ हाँ. सीसीटीवी भी लगा है. सीसीटीवी है, फॅन आहे, नॅचरल हवा भी आहे. त्यासाठी 2-3 खिडक्या ठेवलेल्या आहेत. विंडो 2-3. चल चला. ये बाहर जाने का है ना? हम्म. हे केलंस? केलं ना. असं नाही.